आणि खेळत असताना खेळता खेळता एक कुत्रा त्यांच्यामध्ये आला. कुत्र्यामध्ये आल्यानंतर त्या मुलांनी दगड मारून मारून अक्षरशः ते कुत्र त्या ठिकाणी मेलं. आता मेल्यानंतर ती मुलं घरी पळत पळत गेली. त्यानं बाबाला सांगितलं, बाबा खेळता खेळता आहो आमच्याकडून कुत्राच मेला. त्या बापाने सांगितलं, अरे एवढा जीव तुम्ही घेतला एखाद्या कुत्र्याचा. त्याचा बाप चांगला होता, भावनिक होता, ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणाला सांगितलं, बाबा माझ्या मुलाच्या हातून कुत्रा मेला, आता काय करायचं. बापाने सांगितलं, काय नाही तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हटलं काय. म्हटलं घरी एक सत्यनारायणाची पूजा करा, सगळ्या गावाला अन्नदान करा आणि म्हटलं एक 5 तोळ्याचं कुत्रा ब्राह्मणाला दान करा. किती तोळ्याचं? 5 तोळ्याचं कुत्र म्हटले ब्राह्मणाला जर तुम्ही दान केलं तरच तुम्ही त्या कुत्र्याच्या प्रायश्चित्तातून मुक्त होणार. बाप घरी गेला, त्या मुलाला सांगितलं, बाबा अरे तू कुत्रा मारलास, किती महागात पडलं. आता सत्यनारायणाची पूजा करायची, गावाला दान करायचं, 5 तोळ्याचं कुत्र ब्राह्मणाला दान द्यायचं, तुझ्यामुळे मला किती खर्च आला. त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही कुणाकडे गेला होता. म्हटले ब्राह्मणाकडे. पण त्या मुलानं सांगितलं, बाबा आम्ही कुत्र्याला दगड मारत होतो हे खरं आहे, पण शेवटचा दगड त्या ब्राह्मणाच्याच मुलानं मारला आणि ते कुत्र मेले. काय म्हटले? शेवटचा दगड ब्राह्मणाच्या मुलाने मारला मग ते कुत्र मेलं. तो बाप परत त्या ब्राह्मणाकडे गेला आणि सांगितलं, माझ्या मुलाचे काही चूक नाही, माझ्या मुलाने दगड मारला हे खरं आहे, पण शेवटचा दगड तुमच्या मुलानं मारला आणि मग ते कुत्र मेलं, आता कुठलं प्रायश्चित्त घ्यायचं. तो ब्राह्मण हुशार होता. तो ब्राह्मण म्हटला, तुमच्या मुलाने नाही मारलं. म्हटले नाही, ब्राह्मणाच्या मुलानं मारलं. म्हटलं मग छान झालं. मग तो संस्कृत मधून त्याला सांगायला लागला. आता तुम्हाला ऐकायचंय बरं. तो संस्कृत मधून त्याला सांगायला लागला, कालम कुत्तम पडलं चित्तम. मुलांनी मारलं उत्तम, पण ब्राह्मणाच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम. कळलं का? म्हणजे काही काही लोकांचं कसं आहे, दुसऱ्यांना फक्त सांगायचं, आपण आचरण करायचं नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, आम्ही नुसतं सांगत नाही, अनुभवी आले अंगा आणि तो या जगा देत असे. आम्ही प्रथम त्याचा अनुभव घेतो मग जगाला सांगतो. अनुभव घेतल्याशिवाय आम्ही कुणाला काही सांगत नाही. जीवनामध्ये अनुभव नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. तो कोबराय म्हणतात, आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा सुद्धा अनुभव घेतला. अनुभव बघा, एका मुलीचं लग्न करायचं होतं. आईनं मुलीला सांगितलं, बाई लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस आणि नवऱ्याच्या घरी तू चाललीस, तिकडे गेल्यानंतर तुला सासूबाईंनी काही जरी विचारलं, सासूबाईला उलट बोलायचं नाही. सासूबाईला उलट म्हणायचं, आत्याबाई तुम्ही म्हणता ते खरंय, अगदी तुमचंच खरंय, एवढं म्हटलं की तुझी सासू खुश होणार. अजिबात सासूला उलट बोलायचं नाही. असं आईने तिला चांगलं शिकवलं. लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. सकाळी सकाळी सुनबाई उठली, तिने भाजी करायला घेतली. सासूबाई म्हणते, सुनबाई ती भाजी आमच्याकडे तशी नाही करायची, अशी करायची. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते खरंय, अगदी तुमचंच बरोबर आहे. परत तिने दळण करायला घेतलं. सासूबाई म्हणते, सुनबाई ते दळण तसं नाही करायचं, असं करायचं. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. आता एक दिवस सासूबाईचा चालता चालता मोडला पाय आणि सासूबाई पडली खाटेवर. आता ती सुनबाई चहा घेऊन गेली. ती सासूबाई म्हणते, सुनबाई अगं किती महिने झाले हा आजार पाठीमागे लागलाय, पाय मोडलाय, उठता येत नाही, बसता येत नाही, या आजाराचा इतका कंटाळा आला, असं वाटतं एखादी विषाची बाटली घ्यावी ना आत्ताच्या आत्ता मरावं. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. म्हटली, मेली माझ्या मरणावर टपली काय. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, आम्ही लोकांनी सांगितलं तेवढं बोलत नाही, जेवढं शिकवलं तेवढं बोलत नाही. आम्ही प्रत्यक्ष त्या परमेश्वराच्या नामचिंतनाचा अनुभव घेतला आणि नंतर आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणून तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभव घेतला. आज आपण या कालिका मातेच्या नावाने एवढा मोठा नामसप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करतात. सुंदर भव्य दिव्य आपण तिचं मंदिर बांधलं. सुंदर अशी ती मूर्त, मंदिरामध्ये गेलं बघितलं की मन प्रसन्न वाटतं. मग आज तिच्या नावाने आपण एवढा मोठा कार्यक्रम केलाय. म्हणून त्या अंबा मातेला आपण सर्व जणांनी एकदा, कारण 3.5 दिवस आपण तिच्या नावाचा हा सप्ताह करतो, 4 दिवसाचा, म्हणजे एक प्रकारचा तिच्या नावाचा तो गोंधळच आहे, तिच्या नावाचा तो जागरच आहे. म्हणून एकदा आपण त्या अंबा मातेला आपल्या गोंधळाला पाचारण करूया. ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला,
इकू दे. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा सगळा वाजला. 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 मंदिरा मंडप दारी केला थाट माट. एक गोंधळाला पासून बाहेर. मंदिरा मंडप दारी केला थाट माट. एक गोंधळाला पासून बाहेर. अंधाराची अंबा सरी जरी रात. ज्योतीचा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली आसाई तुझा गळा लागला. लागली आसाई तुझा गळा लागला. अंबाबाई ग तुझा सोहळा वाजला. 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 संबंधारी देव माझा शिवशंकरा अवतार. हरी लावी तो भंडार. आम्ही जगलगडा भर. मल्हारी देव माझा शिवशंकरा अवतार. हरी लावी तो भंडार.
आज बरोबर गोंधळ घालायलाच वेळेवर आहे. म्हणून बघा ही माता जी काही आहे कालिका माता खंडेराय ही आपलं कुलदैवत आहे. म्हणून त्यांना सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आचरण केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, निळोबाराय म्हणतात, केली पाय वाट उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मायेचा घाट पार केला. जीवन जगत असताना संतांनी पायवाट दाखवली. पण कुठलाही रस्ता जर आपल्याला पार करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला घाट लागतो. तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात त्याच्यात सुद्धा एक घाट आहे, त्याला म्हणतात माया घाट. माया या शब्दाचा अर्थ काय? मा म्हणजे नाही, या म्हणजे जे अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे मांजेच्या मुलासारखी, माया म्हणजे सच्याच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक भिल्ली तिथे लाकडी गोळा करण्याकरता आली. मायेने ठरवलं भगवान महादेवांना फसवायचं. भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना ती माया त्यांच्या समोर गेली. भगवान महादेवाने त्या मायेला बघितलं आणि भगवान महादेव त्या भिल्लिनीच्या मागे पळत सुटले. म्हणून मायेनं पहिली धडक मारली. कुणाला? धडक मारिली 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 शंकरा. 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 ब्रह्मयाचा 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 मातेरा. केला ब्रह्मयाचा 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 मातेरा. केला ब्रह्मयाचा 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 मातेरा. केला ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी 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 राणा. इंद्र चंद्रासी 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 राणा. इंद्र चंद्रासी 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 राणा. इंद्र चंद्रासी 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 राणा. मायेनं पहिली धडक मारली शंकराला. धडक मारिली शंकरा. दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. जे ब्रह्मदेव वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती ते ब्रह्मदेवाने काय केलं? एका मानस कन्येच्या अभिलाषा धरली, तिच्याशी लग्न केलं. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. एका मुलीची अभिलाषा धरल्यामुळे आज आपण वारकरी लोक समोरासमोर आलो, अशी माणसं समोरासमोर आलो. आपण जय हरी म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, श्री विठ्ठल म्हणतो, जय ब्रह्मदेव कोणी म्हणतात का? ब्रह्मदेवाचं कोणी नावही घेत नाही का? त्याने एका मुलीची अभिलाषा धरली म्हणून. मायेनं तर ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली. केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्र चंद्रासी दरारा. इंद्रानं काय केलं? गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा विनयभंग केला आणि त्यावेळेला गौतम ऋषीने इंद्राला शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस आणि तुझ्या अंगावर हजारो ओकी पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राच्या अंगावर हजारो ओकी पडली, चंद्र काळा झाला. चंद्रानं काय केलं? बृहस्पतींची बायको तारा हिला पळवली. बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस. तू या जगात इतका तेजस्वी आहे, तुझा चेहरा इतका सुंदर आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर कुठला तरी काळा डाग पडेल. म्हणून आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रदिवस नारायण नारायण म्हणणारे नारदमुनी भगवान कृष्णाच्या जवळ आले. नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? देवा माणसामध्ये नाही, थोडंसं प्रायव्हेट आहे. देव बाजूला गेले. बोला नारदजी. काही नाही देवा, किती युग झाली तिने लोकांमध्ये एकटाच फिरतो, आता असं वाटतं थोडं 2चे 4 हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना? म्हटले मग कुठे बघितली का? म्हटले नाही. अहो त्रिभुवनात फिरता एखादी बघून ठेवायचे ना. नारदजी म्हटले बघायची काय गरज आहे? म्हटले का? तुझ्या आहेत ना 16,108, मग त्याच्यातली एकच मला दे. भगवंताच्या लक्षात आलं याला मायेनं पछाडलं. मग भगवंत म्हटले तुला माझी बायको पाहिजे? म्हटले घेऊन टाक. नारद म्हटले कुठली घेऊ? भगवंत म्हटले मी जिचा जवळ उभा नसेल ती. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते.
पश्चाताप झाला, अपमान झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली, गंगेतून वरती आले, पुरुषाचं रूप गेलं आणि साडी आणि केसच मोठे मोठे घेऊन वरती आले, बघू लागले, स्त्री झाली. आणि मग पुढे देव म्हटले तुला माझी बायको पाहिजे होती ना, मग तूच बाई हो ना. देवानं नारदाची नारदी केली, लग्न होऊन पुढे तिला 7 मुले झाले. मग 7 मुलांना कुणाला पावडर, कुणाला टिकली, कुणाला कपडे, कुणाला आंघोळ, एवढ्या सगळ्यांचं करता करता त्या नारदीला भजन करायला वेळ राहिला. नारद चुकला चाळा भजनाचा. सगळेजण मायेमध्ये फसले, महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले. तर निळोबारे म्हणतात माझे गुरु माझे तुकोबराय या मायेच्या पसरामध्ये फसले नाही. अहो त्यांनाही मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस जिजामाता घरामध्ये नव्हती, तुकोबराय देवपूजा करत होते. गावातल्या काही लोकांनी एक वेश्या तुकोबरायांच्या घरी सोडली. तुकोबराय देवपूजा करत होते, महाराजांच्या जवळ गेली, नाना तऱ्हेचे चाळे करू लागले. महाराजांनी तिला हात जोडले, सांगितलं जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. तू कितीही जरी कष्ट केले ना, तिला म्हटले माते तू विनाकारण कष्ट करू नको, आम्ही विष्णूचे पांडुरंगाचे दास तसे नाही ग. मायेनं तुकोबरायांना फसवण्याचा प्रयत्न केला. निळोबाराय म्हणतात सगळेजण फसले, पण माझ्या तुकोबरायांनी, माझ्या गुरुनी काय केलं माहितीये, त्या मायेवर विजय मिळवला आणि माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला, उल्लंघिला माया घाट. मग साधकांनी निळोबारायांना प्रश्न केला, निळोबाराया तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय? तुकोबराय म्हणतात, निळोबाराय म्हणतात काही नाही, माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला अभंगाचे दुसरे चरण. जी हरी आठविला, जी हरी आठविला, जी हरी
जिव्हे हृदय धरिला. निळोबारे म्हणतात माझ्या गुरूंनी त्या मायेचा घाट पार करण्याकरता फक्त त्या भगवान परमात्म्याला आठवलं. नुसतं त्याला आठवलं नाही तर त्याला आपल्या हृदयामध्ये जागा दिली. म्हणून जिभेवर घेतलेले नामचिंतन आपल्याला हृदयापर्यंत न्यायचं, वरवर चिंतन करायचं नाही. कीर्तनकार म्हणतात टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणून म्हणायचं नाही. कीर्तनकार आपल्याकडे बघतात म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. वरवर चिंतन केलं तर ते वरवरच जाणार आहे. पण जिभेवर घेतलेल्या नामचिंतन हृदयापर्यंत न्या. त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्या. कारण का आपण संसारूपी भवसागराच्या अलीकडे आहोत, पलीकडे नेणार आहे तो फक्त माझा भगवान परमात्मा. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही कष्ट करा, तुम्ही माझं चिंतन करा, मी तुम्हाला निश्चित संसारूपी भवसागराच्या पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, हे जिंदगी दया की है भीख मांगती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. भगवंत म्हणतात तुम्ही जर चिंतन केलं तर मी तुम्हाला 100% संसारूपी भवसागराच्या पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या तुकोबारांनी अखंड रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन केलं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठलाशिवाय तुकोबारे काही बोलले नाही. तुकोबारे म्हणतात मी माझं मन सुद्धा त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. तुकोबारे मनाला प्रार्थना करतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. तुकोबारे मनाला म्हणतात हे म्हणा तू एकच कर, मला या संसाराच्या माया जाळामध्ये गुंतू येऊ नको. तुकोबारे मनाला प्रार्थना करतात, एक कर. म्हटले काय? माझ्या बरोबर एकदा म्हटले पंढरपूरला चल. मना एक करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. एकच कर म्हटले माझ्या बरोबर एकदा तरी पंढरपूरला चल. मन म्हटलं ठीक आहे. पण तुकोबारे म्हटले एका अटीवर. म्हटले काय? तुकोबारे म्हटले म्हणा देहूतून पंढरपूरला जाईपर्यंत मी पुढे तू माझ्या पाठीमागे. एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की म्हणा तू पुढे मी तुझ्या पाठीमागे. मन म्हटलं ठीक आहे. झालं दोघांचं. मग देहूतून तुकोबारे निघाले, तुकोबारे पुढे मन मागे, तुकोबारे पुढे मन मागे. तुकोबारे थांबले, मनाने थांबावं. तुकोबारेने हरिपाठ केला, मनाने करावा. असं करत करत तुकोबारे पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या महाद्वारामध्ये गेले. मनाने पांडुरंगाला पाहिलं. मन म्हटलं तुकारामा लक्षात आहे ना, देहू पासून पंढरपूर पर्यंत मी फक्त तुमचंच ऐकत आले. आणि एकदा का आता या पांडुरंगाचं चरणाचं दर्शन झालं तर तुम्हाला फक्त माझं ऐकायचं. लक्षात आहे ना. मन म्हटलं देहू पासून पंढरपूर पर्यंत कीर्तन भजनच मनाने केलं. आता पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं का हा परत म्हणणार तुझी बायको, तुझी मुलं, तुझा संसार बघ. हे मन मला परत संसारामध्ये घेऊन जाणार. म्हणून तुकोबारे पंढरपूरच्या रावळामध्ये गेले. आणि तुकोबारेने काय केलं? आपलं धावणारे जे चंचल मन आहे ते पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. मनाकडे बघून हसले आणि सांगितलं आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन.
पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. हसले सांगितलं, आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. पांडुरंगाचं चरण दाखवल्यामुळे भाग गेला, शेण गेला, अवघा झाला आनंद. सगळीकडे जीवनामध्ये आनंद झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपलं हे मन मी नाही, हे मन आपल्या नको त्या मार्गाला नेतं पण पांडुरंगाकडे जाऊ देत नाही. आपण ठरवलं, एखाद्या बाईने ठरवलं या वर्षी काही जरी झालं तरी मला पंढरपूरला जायचंच, पण ते मन म्हणतो नको जाऊ बाई, तुझ्या नातवंड घरी लहान नाही, इकडेच थांब. म्हणजे आपल्याला वाटतं हरिपाठाला जावं, कीर्तनाला जावं, भजनाला जावं. मन म्हणतो नका नका, तिकडे हरिपाठाला कीर्तनाला भजनाला नका, घरीच तुम्ही भांडे घासा, कपडे धुवा, इकडेच तुमचा संसार करा. आपलं असं मन आहे. आणि एकदा का माणसाच्या मनाला वेळ लावायचा आहे ना, भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा लावा, संसाराचा नको. एकदा का माणूस संसारामध्ये वेडा झाला त्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. एक वेळा डॉक्टरांना सारखा फोन करायचा, हॅलो डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर म्हटले आहे. म्हटलं मग घाला खिशात. परत फोन केला, हॅलो डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का? म्हटले आहे. म्हटलं मग घाला खिशात. त्यानं तिसऱ्यांदा फोन केला, डॉक्टरांना राग आला. तो म्हटलं हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का? डॉक्टर म्हटले कापूस संपला. तो म्हटलं मग खिशातला वर काढा. म्हणजे एकदा का माणसाच्या मनाला वेड लागले. एक वेडा असा वेड्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर झाडाच्या बुंद्याला असा पाठ लावून बसला होता आणि जोर जोरात तो गाणी बोलत होता. डॉक्टर गेले, म्हटले अरे दुपारची वेळ सगळी लोक आराम करताय, कशाला ओरडतो, कशाला गाणी बोलतो, जरा गप बस. डॉक्टर पुढे गेले, परत रिटर्न आले. यानं काय केलं माहितीये, त्या झाडाच्या बुंद्याला खाली डोकून वर पाय असा उलटा उभा राहिला, खाली डोकं करून, आणि परत गाणी म्हणू लागला. डॉक्टर साहेब म्हटले अरे हा काय प्रकार आहे, कशाला गाणी बोलतोस? म्हटलं डॉक्टर साहेब तुम्हाला काही कळतं का? मगाची गाण्यांच्या कॅसेटची ए साईड चालू होती, आता बी साईड चालू आहे. म्हणजे एकदा का माणसाच्या मनाला वेड लागलं ना, लोक अजून वेड करतात, तो माणूस चांगला होत नाही. बहिणाबाई म्हणते भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला मन दिलं. कसं? मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, मन चंचल चपळ येता जाताना लगे. अतिशय चंचल असं मन भगवान परमात्म्याने दिलं. पूर्वीच्या काळ माणसाला सर्प किंवा विंचू जर चावला तर ते मंत्राने उतरवायचे. पण एकदा का माणसाच्या मनाला वेड लागलं ना, त्याला कुठल्याही प्रकारचा तंत्रमंत्र औषध चालत नाही. म्हणून आपल्या मनाला फक्त भगवान परमात्म्याचं वेड लावलं पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, तोच छंद आम्ही घेतला जिवे हृदय धरिला. साधकाने तुकोबरायाला प्रश्न केला, तुकोबराया तुम्ही तो हरी आठवला, त्याला हृदयात जागा दिली, पण हृदयात त्या भगवान परमात्म्याला जागा दिल्यामुळे तुम्हाला त्या नामचिंतनाचा काय फायदा झाला हो? तुकोबराय म्हणतात, ज्या विठ्ठलाचं आम्ही नामचिंतन केलं ना, त्या विठ्ठलाच्या नामचिंतनामुळे आम्ही काळावर विजय मिळवला. बघा, एक जाता जाता प्रसंग सांगते का, ज्या वेळेला तुकोबरायांचं वैकुंठ गमन जवळ आलं होतं, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना घेण्याकरता आला. सांगितलं, तुकोबराया आपल्याला वैकुंठाला जायचंय, चला. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुम्ही आज आलात, पण उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे,
आणि तुम्ही जर आज मला वैकुंठाला घेऊन गेलात, देहूचे लोक सुतक पाळतील, आनंदाची होळी, आनंदाचं धुलीवंदन कुणीच साजरं करणार नाही. देवा होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या, मग तुम्ही बिंदास मला घेऊन जा. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा तुकोबा यांच्या घरी 2 दिवस मुक्कामाला थांबला. होळी झाली, धुलीवंदन झालं. सकाळी सकाळी देवाने सांगितलं, तुकारामा बरोबर 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखाली या, बरोबर 12 वाजता आपल्याला वैकुंठाला जायचंय. सकाळी सकाळी तुकोबा उठले, देहू गावात गेले, सगळ्या लोकांना सांगितलं, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. मी वैकुंठाला कायमचा चाललो, आता येणं नाही जाणं नाही, बोलणं तर दूरच राहिलं. म्हणून मी आता कायमचा वैकुंठाला चाललो, परत येणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्या गावाने माझी बोळवण करण्याकरता चला. आणि मी गेलो की परत सगळ्यांनी आपापल्या घरी निघून या. सकळ ही माझी बोळवण करा, परतो निघरा यावे तुम्ही, परतो निघरा यावे तुम्ही. सगळं देहूगाव निघालं. तुकोबाराय देहूतल्या लोकांना सांगत होते, कोणी येतं का माझ्या बरोबर? देहूतले लोक म्हटले, नाही महाराज, आम्हाला अजून संसार प्रपंच करायचा आहे. बायकोला विचार लावले, तू तरी येतेस का माझ्या बरोबर? ती म्हटली, महाराज मी तुमच्या बरोबर आले असते, पण घरी आपल्या म्हशीचं कसं होणार? तिला म्हशीची काळजी पडली, ती गेली नाही. तुकोबाराय निघाले. सळग देहूगाव तुकोबारायांना पुसवण्याकरता नांदुरकीच्या झाडाखाली आला. त्या ठिकाणी इंद्रलोक, ब्रह्मलोक, कैलास लोक सगळेचे सगळेजण तिथे जमले होते. हा सोहळा बघण्याकरता सगळेजण आले होते. तेवढ्यात 11:15 वाजता देवाने सांगितलं, तुकारामा वाडा वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावितो. तुकारामा भरपूर वेळ झाला, आता चला. देवाची आकाशवाणी झाल्याबरोबर सगळ्या लोकांनी आकाशामध्ये बघितलं, देव दिसले. देऊतल्या लोकांनी देवाला हात जोडले, सांगितलं, महाराज अहो तुम्हाला घेण्याकरता आज जगाचा बाप आलाय. देऊत असताना मला तुमची किंमत कळाली नाही महाराज. आम्ही लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला हो, पण जाताना महाराज सगळ्या देहू गावाला काहीतरी आशीर्वाद देऊन जा. तेव्हा तुकोबारायांनी देहूतल्या लोकांना आशीर्वाद दिला. कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, ह्या माझे वचन, ह्या माझे वचन, आशीर्वाद कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. हा सगळ्या लोकांना माझा आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद दिला आणि देवांना हात पुढे केला. उभारोनी बाहे विठोपाल वितो आहे. दोन्ही हात देवाला पुढे केले आणि सांगितले, तुकारामा चला आता भरपूर वेळ झाला. त्यावेळेला देव होते गरुडावर बसलेले. आणि गरुड म्हणजे काही चिमणी एवढा नव्हता, त्याची उंची साधारण 7 ते 8 फूट. त्याच्यावर पांडुरंग परमात्मा बसलेले. देव चला म्हणतायत. एवढ्या उंचीवर तुकोबारायांना जाता येत नव्हतं. ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. देव चला म्हणतायत, इतक्या उंचावर तुकोबारायांना जाता येत नाही, करायचं तरी काय? तिथे मृत्यू लोकाचा स्वामी यमराज होता. तो ओशाळला, लाजला. अरे या मृत्यू लोकातून एकही शिकार माझ्या हातून कधी सुटली नाही, प्रत्येकाला मी घेऊन गेलो. पण आज या तुकाराम महाराजांनी माझ्यावर विजय मिळवला आणि आपला देह घेऊन वैकुंठाला चालले. तो यमराजा सुद्धा लाजला. तू त्या गरुडाच्या समोर ओढवा म्हणजे आडवा झाला. माझ्या तुकोबारायांनी त्या यमाच्या माथ्यावर पाय दिला आणि जगाला संकेत केला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ते यमाच्या माथ्यावर पाय दिला आणि माझे जगद्गुरु तुकोबाराया वरच्या भूमंडळाला गेले. काळाला जिंकलं. अभंगाचे 3रे चरण. जिंकोनिया काळा
जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. निळोबरे म्हणतात माझ्या गुरुनी काळाला जिंकलं, माझे गुरुवरच्या भूमंडळाला निघून गेले. आता ऐका, वरती गेल्यानंतर पांडुरंग परमात्माने तुकोबरायांना ब्रह्मदेवाच्या जवळ जागा दिली. ब्रह्मदेवाच्या जवळ जागा दिल्यानंतर रामेश्वर भट्टांना ते मान्य नाही. रामेश्वर भट्ट म्हणजे एकेकाळी तुकोबरायांचे कट्टर वैरी, सगळं काम तुकोबरायांच्या विरोधात करायचे. पण त्या वैर्यानं सुद्धा पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, पांडुरंगा अहो तुम्ही तुकाराम महाराजांना ब्रह्मदेवाच्या जवळच्या शेजारचं आसन दिलं, पण आम्हाला ते आसन मान्य नाही. अहो आमच्या तुकोबराया ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत. वैर्यानं तुकोबरायांचं वर्णन करावं, काय म्हणावं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. रामेश्वर भट्ट म्हटले माझे तुकोबरे ब्रह्मदेवासारखे नाही, अहो ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहे. मग तुकोबरायांना ब्रह्मदेवापासून हलवलं आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये जागा दिली, वैकुंठ लोकांमध्ये जागा दिली. आणि निळोबारे म्हणतात तिथे जाऊन माझ्या तुकोबरायांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. अभंगाचे शेवटचे चरण. तुकोबरे ब्रह्म निरामने ब्रह्मेशान, निरामने ब्रह्मेशान,
Hare
केली पाय वाट उल्लंघिला माया घाट जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला. आता या ठिकाणी माझ्या अल्बमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपली आहे, जास्त वेळ घेणार नाही. आपलं कीर्तन 9:15 सुरू झालं होतं म्हणून 11:15 बरोबर संपवणार आहे. एक शेवटचे 5-7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे उरलेल्या वेळेमध्ये. म्हणून आज या ठिकाणी हा कालिका मातेचा नामसप्ताह मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो. ते एक स्त्री अवतार आहे आणि म्हणून स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय अवघड असतं. ज्या वेळेला स्त्रियांना आयुष्य प्राप्त होतं, हा जन्म प्राप्त होतो, स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय घाईचं आणि अतिशय कमी वेळेमध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहने काया, गंध वेसवा गंध जायचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. थोड्या आयुष्यामध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात. म्हणून सगळं काही स्त्रियांच्या हातामध्ये. आपली मुलं समाजामध्ये कशी घडवायची, आपल्या मुलांवर संस्कार कसे करायचे, हे सगळं मातेच्या हातामध्ये आहे. कारण का, बाळावर पहिले गर्भ संस्कार हे मातेच्या उदरामध्ये होत असतात. ज्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये होते, त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांनी माझा मुलगा गोरा जन्माला यावा म्हणून काजू बदाम ते दूध पित नव्हत्या, तर आपल्या मुलावर गीता भागवताचे संस्कार त्या करत होत्या. परिणाम माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बापा मग शिवा जन्मला, तो बापाचा बापा मग शिवा जन्मला, तो बापाचा बापा मग शिवा जन्मला, तो बापाचा बापा मग शिवा जन्मला. टाळी वाजवा, प्रत्येकाने टाळी वाजवा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा
बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला घेतली तलवार केला दुष्टाचा संहार 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 त्या अंजनाचा गोताला त्यानं काढीला बाहेर त्या अंजनाचा गोताला त्यानं काढीला बाहेर अंजनाचा गोताला त्यानं काढीला बाहेर त्या अंजनाचा गोताला त्यानं काढीला बाहेर प्रतापगडाच्या मैदाशी आहे खबर साक्षीला प्रतापगडाच्या मैदाशी आहे खबर साक्षीला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला सोनेरीवर शिवा जन्मला राजांचा अधिपती सारा राजांचा अधिपती दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाथ दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाथ दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की साहेब जिजाऊ माते की राधिका माते की हर हर महादेव. आज या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र कालवार या गावामध्ये चालत असलेला कालिका मातेच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा नाम सप्ताह मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आपण साजरा करता. दरवर्षी हा आनंद हा उत्साह वाढत चाललाय. बोलता बोलता आपल्या सप्ताहाला 9 वर्ष पूर्ण झाले. 9व्या वर्षातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हे पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलो. कालिका माता मंदिर समिती, ग्रामपंचायत कालवार आणि ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. या आणि अतिशय गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं. हा सुंदर मंडप जर बघितला तर अतिशय मन प्रसन्न होतं. नयनरम्य असं वातावरण या परिसरामध्ये आपण गावकऱ्यांनी निर्माण केलं. आपण हा सुंदर सप्ताह करता म्हणजे खरं तर इतका गोड, इतका आनंद, इतका उत्साह आपण 4 दिवस गावामध्ये असतो. असाच आनंद, असाच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असू दे अशी कालिका मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. आणि दरवर्षी हा नामसप्ताह असाच उत्तर वाढत जाऊ, महाराष्ट्रभर त्याचं नाव हो अशी माझ्या कालिका मातेच्या चरणी प्रार्थना. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, आपल्या भिवंडी तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण तेजस्वी महाराज मडवी. अतिशय गोड अशी सेवा दिली. महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांचे शिष्य आमचे हरिभक्तपरायण वडवेर गावचे शिवम महाराज अतिशय गोड नाही का महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून असते चालले, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर तो छोटा जो आहे ताईंचा मुलगा म्हणजे त्यांनी सुद्धा दोघांना नवरा कोणी आपला सप्ताह जसा सुरू झाला तशी गळ्यामध्ये माळ घातली, माळकरी झाले, वारकरी झाले. आणि त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये
बरीच माळकरी माणसं झाली आणि आज निश्चितच आपल्या गावामध्ये या ज्या काही मुली आहेत म्हणजे आमच्या सुचित्राताई असतील, ह्या मुलींना तयार करण्याचं काम करतात. अनेक माता हरिपाठाला येतात, कीर्तनाला येतात, भजनाला येतात. खूप चांगलं कार्य तुम्ही हातामध्ये घेतलं. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि फार आनंद वाटते आज हे सगळं वातावरण बघत असताना सगळ्या मुली एक मॅचिंग या संस्कारांची आपल्या मुलींवर गरज आहे, बाकी दुसरी काही नाही. आपल्याच गावातली विद्यार्थिनी समीक्षा म्हणे ती सुद्धा एक आता चांगली कीर्तन करायला लागली, माळकरी ती झाली. म्हणजे निश्चितच आपल्या गावाचं नाव, तिच्या आई वडिलांचं नाव ती अजूनही आपल्या समाजामध्ये पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या छोट्या बहिणीकडेच ती शिकते आणि म्हणून आज ती सुद्धा या ठिकाणी आली. या सगळ्या मुली असतील, आमच्या आदरणीय ताई असतील, माझ्या संस्थेतल्या या सगळ्या विद्यार्थिनी ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या ठाणे जिल्ह्याचं भिवंडी तालुक्याचं भूषण की शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांचा कोणी हात धरू शकत नाही, त्यांचं अतिशय गोड गायन असे आमचे सुनीलजी महाराज. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय महाराज? आदिनाथजी महाराज. अतिशय महाराजांचे गोड गायन आहे. वडघर गावचे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज. आमच्या वडूनवर गावचे बाळगोपाळ भजन मंडळाचे गायक आमचे मधुकरजी महाराज. आणि आमचे वडूनगरची कीर्तनकार रंगनाथ महाराज, आमचे आत्माराम नाना. इकडे वडगरचे भाऊ असतील, आमचे सदाबुवा. कारेलीचे आमचे मामा असतील आणि आमचे भगवान दादा. ही कारेलीची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांनी गोड अशी सेवा दिली. सगळ्या टाळकऱ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या सगळ्या विद्यार्थी त्याच्यामध्ये युवा कीर्तनकार आरतीताई मेमाने, श्रद्धा, शिवानी आणि या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आल्या. 2 चोपदार आहेत बघा किती गोड. कीर्तनकाराच्या नाही का म्हणून चोपदार म्हणजे कीर्तनकाराचे पिये असतात आणि अतिशय गोड सेवा. खूप सुंदर दिसतात त्या. त्यांच्या आईने जरा घरी गेलं त्यांची दृष्ट काढत सुंदर अशा गावली त्यांचे आभार. आणि इकडे हे चोपदार बाबा ते तर इतके 2 तास गोड नाचले का नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाव जगी. खूप आनंद ते परमार्थाचा घेतात. बाबा तुमचे आभार. विनेकरी आमच्या सुचित्राताई त्या सुद्धा आता गोड गातात आणि ताईंचं सुद्धा भविष्यातल्या त्या सुद्धा चांगलं कीर्तन करतील इथून पुढे. आता प्रवचन करायला लागल्या नंतर निश्चितच कीर्तनकार होतील अशी कालिका मातेच्या चरणी प्रार्थना. काही नाही, डेअरिंग आहे, छान गातात, थोडासा अभ्यास केला की कीर्तनकार. आणि म्हणून तुम्ही सगळा आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला. आमची वडूनवरची शिस्तीम आहे, आमचे कुंदन भाऊ अतिशय गोड, एकदम कडक वर करायला खूप गोड. कुंदनचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतृवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग आपल्या गावातील परिसरातून कारिवली, कालवार, वडघर, नवघर या सगळ्या परिसरातून तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज या ठिकाणी भरपूर असा जनसमुदाय आहे आणि निश्चितच मला भाऊने आल्यावर सांगितलं की ताई गावात 2-3 मैत झालेत. कार्यक्रमावर आज पब्लिकवर थोडा परिणाम होऊ शकतो पण असं काही झालं नाही. तुम्ही सगळे आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. जे गेलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांच्या वतीने अर्पण करूया. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. जवळजवळ 11:15 वाजलेत. पण तुमच्याकडे बघून असं वाटतं का इतके फुलासारखे तुम्ही टवटवीत आणि इतके फ्रेश बसलात का तुमच्याकडे बघून असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केले तरी कोणाला झोप लागणार. करायचं मग आहे तयारी नक्की. नंतर कधीतरी आम्ही तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं मी पुन्हा येईल. आले असो. आणि म्हणून आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. जाताना एक सांगेल, माझा मागच्या वर्षी फार मोठा ऍक्सिडेंट झाला होता. मी नांदेडला कीर्तनाला चालले होते. वर्ष होऊन गेलं त्याला. पण जाताना ऍक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझ्या मणक्याचे 2 ऑपरेशन झाले. 6-7 महिने मी कीर्तन केले नाही. पण रोज सकाळी उठली की त्या पांडुरंगाला सांगायची मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते. 9व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष झाले. पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा 25 वर्ष आपण तुझं हरिपाठ कीर्तन भजन काकडा कधी सोडला नाही. मी घरामध्ये बसणाऱ्यातली नाही. मला घरामध्ये बसायचं नाही. मला परत उभं राहायचंय, परत कीर्तन करायचंय. आणि रोज त्याला सकाळ संध्याकाळ विनंती करायची. त्यानं माझी विनंती ऐकली. 6 महिन्यातच त्यानं मला उभं केलं, चालायला लावलं, बोलायला लावलं. आपल्याला आज जी उभी आहे तुमच्या समोर बोलतीये ती फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याची कृपा, बाकी काही नाही. म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये पायाला मार लागलेले, अजून तितकंसं चालता येत नाही. पण त्याच्या कृपेनं सगळं काही चालू आहे. आणि जेव्हा सकाळी 7 वाजता ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यानं मला वाचवले. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराजा कधीच जवळ येऊ शकत नाही. हे त्या दिवशी खरं वाटलं. म्हणून त्या दिवशी माझ्याकरता काळ आला होता पण माझी वेळ मात्र आली नव्हती. कदाचित त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा वाटलं असेल की वनिताताई तुमच्या हातून खूप समाजाची सेवा करायची बाकी आहे. अजून खूप कीर्तन भजन बाकी आहे. कालवार गावातलं
9व्या वर्धापन दिनातलं कीर्तन सुद्धा बाकी आहे, म्हणून कदाचित परत एकदा आपली भेट होण्याकरता त्यानं आपल्याला वाचवलं. आणि म्हणून इथून पुढचं सगळं आयुष्य देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. आणि या कीर्तनाकरता ज्यांनी गायन केलं ते माझे विद्यार्थिनी, सॉरी त्यांचं नाव विसरले. गंमत अशी झाली, टावर खालीच रेंज गेली. माझ्या विद्यार्थी युवा कीर्तनकार कोडूनवरची भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आवड, त्यांनी गोड गायन केलं, त्यांचे मनपूर्वक आभार. बोलताना चुकला असलं तर क्षमस्व. जमलेल्या सगळ्या वारकऱ्यांचा मनपूर्वक आभार. आणि झालेली सेवा कालिका मातेच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊया. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे, आपल्याला शेवटचं भजन करायचे. अगदी 2 मिनिटात आपली कीर्तनोपी सेवा संपेल. हरी सुंदर नंद मुकुंद